हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। उद्या 26 मे वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या। तर या सोमवती अमावस्येला सोमवती भाऊक अमावस्या तसेच वैशाख अमावस्या दर्श अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं। तर या सोमवती अमावस्येचा प्रारंभ 26 मेला दुपारी 12:12 होणार आहे आणि याची समाप्ती ही 27 मेला सकाळी 8:32 होणार आहे। त्यामुळे ही अमावस्या 2 दिवस साजरी केली जाणार आहे। अमावस्या ही तिथी दर महिन्याला येते पण प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं। सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं आणि ही अमावस्या सर्व देवी देवतांना समर्पित आहे आणि म्हणून सोमवती अमावस्या ही सर्वश्रेष्ठ आणि महत्त्वाची मानली जाते। तर या सोमवती अमावस्येला वैशाख महिन्याची समाप्ती होऊन ज्येष्ठ महिन्याची सुरुवात होणार आहे आणि या अमावस्येला भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजाही केली जाते। तसेच या दिवशी विवाहित स्त्रिया व्रत करून पिंपळ वृक्षाची पूजा करत असतात आणि त्यामुळे अखंड सौभाग्य प्राप्ती होते। तसेच पतीला आयुष्यातील सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि म्हणूनच या दिवशी विवाहित स्त्रियांनी आवर्जून व्रत करायचं आहे। त्याचबरोबर सोमवती अमावस्येला आपले पितृ हे मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी पिंडदान तर्पण हे केलं जातं। तर हे जे काही उपाय आहेत तर ते आपल्याला करायचे आहेत जेणेकरून प्रखर पितृदोष हा आपला दूर होईल, पितृदोषाचा त्रास जो आहे तर तो सुद्धा नष्ट होईल। तर या सोमवती अमावस्येला स्नानाला आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणूनच या दिवशी अनेक जण पवित्र नद्यांवरती जाऊन स्नान करत असतात। पण सर्वांनाच पवित्र नद्यांवरती जाऊन स्नान शक्य होत नाही आणि म्हणूनच घरच्या घरीच आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे। ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व शत्रू हे नष्ट होतील, कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही, 7 पिढ्यांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होऊन आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल। तर अशी कोणती वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, कोणत्या वेळेत टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही सोमवारी करू शकता आणि जर तुम्हाला हा उपाय सोमवारी करणं शक्य नसेल तर तुम्ही मंगळवारी सुद्धा करू शकता आणि दोन्ही दिवस अमावस्या ही असणार आहे। त्यामुळे 2 दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता। पण तुम्हाला अगदी शक्य असेल तर हा उपाय तुम्ही दोन्ही दिवशी करा म्हणजे सोमवारी सकाळी तुम्ही आंघोळ करताना ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका आणि मंगळवारी म्हणजे 27 मेला सुद्धा तुम्ही ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे। तर त्याचे तुम्हाला खूप अधिक पटीने पुण्य हे प्राप्त होईल। तर याचे खूप चांगले परिणाम जे आहेत तर ते तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला दिसून येतील कारण काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं आणि याचा संपूर्ण परिणाम हा आपल्या पूर्ण प्रगतीवरती करत असतो। अमावस्या तिथी म्हटलं की स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं आणि म्हणून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे। आता घरातील अगदी लहानातल्या लहान सदस्यांपासून ते मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनी हा उपाय नक्की करायचा आहे। बऱ्याचदा कष्ट करून सुद्धा आपली इच्छा जी आहे तर ती पूर्ण होतच नाही आणि म्हणूनच आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळण्यासाठी आपली प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तसेच जीवनामध्ये पैसा मिळावा, लक्ष्मी माता कुबेरांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी तर यासाठी आपण प्रयत्न करत असतो पण आपल्या प्रयत्नांना यश हे मिळतेच असं नाही। तर कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याला हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो आपल्याकडे टिकत नाही आणि म्हणून जीवनामध्ये भरपूर यश संपत्ती आणि पैसा मिळावा यासाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो। तसेच तुमच्या आयुष्यामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रू हा गुपित असेल किंवा तुमच्यावरती गुप्तवार करत असेल किंवा शत्रूचं तुम्हाला नाव माहिती आहे किंवा कधी कधी पहा आपल्या घराच्याच आजूबाजूला अशी काही जळाऊ प्रवृत्तीची लोक राहतात तर ती आपल्या समोर अगदी गोड बोलतात पण त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट ही भावना असते आणि ते नेहमीच आपलं वाईट कसं होईल यासाठीच प्रयत्न करत असतात। तर असा हा गुपित शत्रू नष्ट होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो। तसेच जेव्हा आपण ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो तर तेव्हा आपलं शरीर जे आहे तर याचं शुद्धीकरण होत असतं आणि ते पवित्र होत असतं। बऱ्याच वेळेला पहा
आपण ज्या एखाद्या जागेवरती जात असतो तिथली जागा चांगली नसते आणि तिथे आपण गेल्यानंतर तिथली जी काही नकारात्मकता असते, जी काही वाईट शक्ती असते, तर ती आपल्यासोबत आपल्या घरामध्ये येत असते आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अडचणी ज्या आहेत तर त्या निर्माण होत असतात। आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी स्नान याला महत्त्व दिलं जातं, कारण अमावस्या हा दिवस आहे तर तो असा आहे की या दिवशी सगळी वाईट शक्ती, नकारात्मकता जी आहे तर ती दूर केली जाते। या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। आता हा उपाय करण्यासाठी अमावस्येच्या आदल्या दिवशी तुम्हाला रात्रीच्या वेळी काय करायचं आहे, जेव्हा तुम्ही रात्री झोपणार आहे तर तेव्हा रात्रीच्या वेळी एका वाटीमध्ये मीठ घ्यायचं आहे आणि हे मीठ आपल्याला आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं 7 वेळेला उतरवून घ्यायचं आहे। आणि ही जी मिठाची वाटी आहे तर ती तुम्हाला तुमच्या घरामध्येच दक्षिण दिशेला ठेवून द्यायची आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी अमावस्येला जेव्हा आपण आंघोळ करणार आहे तर तेव्हा त्यातलं थोडंसं मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। प्रत्येक व्यक्तीने त्या वाटीतलं थोडं चिमूटभर मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यासोबतच 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे आणि 1 पिंपळाचं पान जे आहे तर ते टाकायचं आहे। पिंपळाचं पान तुम्हाला नाही मिळालं तर मग तुळशीची पानं तुम्ही टाकू शकता आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान हे करायचं आहे। ज्योतिषशास्त्रानुसार सोमवारी आंघोळीच्या पाण्यात थोडंसं दूध घालून स्नान केलं तर मानसिक शांती प्राप्त होते, घरात पैसा हा कायम टिकून राहतो। याशिवाय भगवान शंकरांच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होऊन अडचणी दूर होतात। आता जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तर तेव्हा तुम्हाला हर हर गंगे या मंत्राचा जप करायचा आहे किंवा महामृत्युंजय हा जो जप आहे तर याचा सुद्धा तुम्ही जप करू शकता। स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत, आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे, देवघर स्वच्छ करायचं आहे। पूजा करून झाल्यानंतर 1 नारळ घ्यायचा आहे, 1 वाटीभर तेल घ्यायचं आहे आणि 1 वाटीभर काळे उडीद घ्यायचं आहे आणि या तिन्ही वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे। तिथे जाऊन तुम्हाला हा नारळ तुम्हाला तिथे अर्पण करायचा आहे। काळे उडीद अर्पण करायचे आहेत आणि जे वाटीभर तेल तुम्ही घेऊन आलेला आहे तर तिथे तो दिवा तुम्हाला जळत असणार आहे तर त्या दिव्यामध्ये हे तेल तुम्हाला टाकायचं आहे आणि तिथेच मंदिरामध्ये बसून 1 वेळेला हनुमान चालीसेचं पठण तुम्हाला करायचं आहे। असं केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी दूर होतात आणि आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाहीत। तर अशा पद्धतीने तुम्हाला ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून हा उपाय करायचा आहे। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।